नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक नवीन माहितीपूर्ण असा व्हिडिओ ज्याच्यामध्ये 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भातली ही बातमी आहे। पण ती बातमी बघण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही फॅकल्टीशी रिलेट करणारे असाल तर 12वी कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स याच्यानंतर करिअरच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या वाटा आहेत त्या संदर्भातले सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर 10वी नंतर करिअरची कोणती संधी आहे, मोटिवेशनल व्हिडिओज असतील किंवा मग इंग्रजी संदर्भातले व्हिडिओज असतील तेही आहेत। त्यामुळे तुम्ही एकदा चॅनलवरती नक्कीच भेट देऊन बघू शकता। HSC आणि SSC एक्झाम रिझल्ट आता या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा जो काही निकाल आहे त्यामध्ये जवळजवळ उत्तरपत्रिका तपासण्याचा जवळजवळ 85% काम हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आपला जो काही निकाल आहे तो 5 जून पूर्वी लागण्याची दाट शक्यता आहे। 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे जवळजवळ 85% पूर्ण झालेले आहे आणि त्यामुळे हा निकाल 5 जून पूर्वीच लागण्याची शक्यता आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 1 ते 26 मार्चच्या कालावधीमध्ये घेण्यात आली होती। राज्यातील जवळजवळ 23,272 माध्यमिक शाळांमधून 16,09,445 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। त्यामध्ये 8,59,478 विद्यार्थी तर 7,49,911 विद्यार्थिनी बसलेल्या होत्या। तसेच ट्रान्सजेंडरमध्ये 56 असे विद्यार्थी होते। 10वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। ही परीक्षा राज्यभर 5,086 केंद्रांवरती चाललेली होती। तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वीची जी परीक्षा होती ती 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीमध्ये पार पडली। राज्यातील 10,497 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15,13,909 विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली। त्यामध्ये 8,21,450 विद्यार्थी तर 6,92,424 विद्यार्थिनी होत्या। विज्ञान शाखेतून 7,60,046, कला शाखेतून 3,81,982, वाणिज्य शाखेतून 3,29,905, किमान कौशल्यावरती आधार अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखेतून जवळजवळ म्हणजे ज्याला आपण MCVC म्हणतो त्यामधून 37,226 आणि टेक्निकल सायन्समधून 4,750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। राज्यामध्ये 3,320 केंद्रांवरती 12वीची परीक्षा घेण्यात आलेली होती। सर्व शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक गुणांचे ऑनलाईन माध्यमातून बोर्डाकडे पाठवलेले आहेत। दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल लागतो, तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल जाहीर होतो। मात्र यावर्षी दोन्ही वर्गांचे निकाल हे 5 जून पूर्वीच लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच माहिती मिळालेली